आज आपण रुबेला हा आजार पाहणार आहोत. पहा, रुबेला यालाच काय म्हणलं जाते तर जर्मन मिसल्स म्हणलं जाते. रुबेला ऑल्सो कॉल्ड जर्मन मिसल्स. परीक्षेला जर जर्मन मिसल्स आलं आणि असं समजायचं नाही की रुबेला नाही म्हणून तोच रुबेला आहे, त्याला एक्स्ट्रा नाव आहे. ओके, तर त्याचा विषाणू रुबेला हा जो आजार आहे तो कोणत्या विषाणूमुळे होतो तर मिक्झो व्हायरस या विषाणूमुळे होणारा हा आजार आहे. मिक्झो व्हायरसमुळे अजून एक आजार होतो, जसं की आपण मागे शिकलो गोवर हा आजार मिक्झो व्हायरस या विषाणूमुळे होणारा आहे. तर रुबेला चा प्रसार कसा होते, संक्रमण कसं होते तर तो संपर्कातून होतो. कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर रुबेला हा आजार होतो. हे लक्षात ठेवा मित्रांनो, रुबेला जो आजार आहे मुख्यतः लहान मुलांना होणारा आजार आहे. प्रेग्नंट महिला आहेत, 4 महिन्याच्या आत जर महिलेला झाला तर होणारं जे मूल आहे ते मतिमंद असू शकते किंवा बहिरे होण्याची चान्स म्हणजे जास्त दाट शक्यता आहे. पहा, आता हे अवयव कोणत्या अवयवाला होते तर मानेतील ग्रंथींना काय होते याचा प्रादुर्भाव होते. म्हणजे मानेतील ज्या ग्रंथी ते त्यांना सूज यायला लागते. नंतर लक्षण काय, साधे लक्षण आहेत. एक लक्षण पहिले साधं लक्षण आहे, ताप. प्रत्येक आजारामध्ये ताप आहेच. नंतर मानेतील ग्रंथीचा काय होतो ह्या ठिकाणी दाह होतो, म्हणजे सूज येते. तर याच्यावर उपचार आहे का? यस, उपचार आहे याच्यावर. याच्यावर एक त्रिगुणी लस आहे, म्हणजेच MMR नावाची लस दिली जाते. M म्हणजे काय, मिसलसाठी. नंतर हा M म्हणजे मम्स साठी. मागलच्या लेक्चरमध्ये MM बघितलं. तर हे R म्हणजे काय, हे रुबेलासाठी. म्हणजे तिन्हीसाठी एकच लस बनली आणि तिला नाव दिलं MMR नाव दिलं. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.